नवीन इन्कम टॅक्समध्ये चलन कसे बनवणे. इन्कम टॅक्सवर जाणे, इन्कम टॅक्स होम पेजवर जाणे, होम पेजवर गेल्यावर खाली स्क्रोल केल्यावर ई पे टॅक्सवर क्लिक करणे. ई पे टॅक्सवर क्लिक केल्यावर इकडे जो नवीन कायदा इन्कम टॅक्स 2025 वर क्लिक करणे. कंटिन्यू म्हण. इकडे आपला टॅन नंबर टाकायचा डिपार्टमेंटचा, इकडे पण टॅन नंबर, आणि इकडे जो आपला रिस्पॉन्सिबल पर्सन असेल त्याचा मोबाईल नंबर टाकायचा, जेणेकरून त्याच्यावर OTP येईल. त्याच्यानंतर OTP टाकणे. OTP टाकल्यावर कंटिन्यू म्हणणे. कंटिन्यू म्हटल्यावर आपल्या शाळेचं नाव कन्फर्म होईल, जेणेकरून आपल्याला 26-27 मध्ये चलन बनवता येईल. 26-27 सिलेक्ट करणे. इकडे आपण कर्मचाऱ्यांचं चलन बनवत असतोय म्हणून अदर दॅन कंपनी डिरेक्टली सिलेक्ट करणे आणि रेसिडेंट सिलेक्ट करणे. त्यानंतर खाली स्क्रोल करून कंटिन्यू म्हटल्यावर अशा प्रकारचे इंटरफेस आल्यावर आपण बनवतोय आता पेमेंट टू गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अदर दॅन युनियन गव्हर्नमेंट. म्हणजे आपण जे माध्यमिक शाळा असतील, आश्रम शाळा असतील, त्यांचे कर्मचाऱ्यांचं चलन बनवतो आहे, म्हणून आपल्याला हा कोड सिलेक्ट करायचा आहे. कोड सिलेक्ट केल्यानंतर इकडे आपल्याला अमाऊंट टाकायची. समजा 10,000चं चलन बनवत असतो. टाकल्यावर इकडे ॲड म्हणायचं. ॲड म्हटल्यावर इकडे कंटिन्यू म्हणायचं. कंटिन्यू म्हटल्यावर आपल्याला ही अशी प्रकारची माहिती दिसेल. TDS इन्कम टॅक्स अदर दॅन कंपनी रेसिडेंट 1 एंट्री, म्हणजे आपण एक सेक्शनमध्ये बनवतो आहे. 10,000चं टॅक्समध्ये चलन आहे. टॅक्समध्ये चलन म्हटल्यावर कंटिन्यू म्हणायचं. कंटिन्यू म्हटल्यावर आपल्याला आता चेकद्वारे पेमेंट करायचं. पे ॲट बँक काउंटर म्हणायचं. चेक सिलेक्ट करायचा. कंटिन्यू म्हणायचं. आपल्याला जी बँक वाटत असेल ती बँक सिलेक्ट करायची. स्टेट बँक ऑफ इंडिया, समजा स्टेट बँक ऑफ इंडिया सिलेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर